अथर्व, आता दादा होणार आहेस तू. तुला छोटीशी ताई हवी होती ना घरी. मग आता आणणार आहे आपण खेळायला घरी. आईला त्रास नाही द्यायचा आता. आईच्या कडेवर बसायचं नाही. हट्ट करायचं नाही. दादासारखं वागायचं. आई आपल्याकडे पण एक बाळ आण ना. अशा कधीतरी केलेल्या हट्टासाठी एवढं तत्त्वज्ञान ऐकावं लागेल आणि इतकी ॲडजस्टमेंट करावी लागेल, असं त्या 3-4 वर्षाच्या मोठ्या अपत्याला कधीतरी वाटलं असेल का? मोठं मूल देखील बालवयाचंच असलं तरीही दुसरं भावंड घरी आल्यावर त्याला बळच मोठं व्हावं लागतं. तसंच जेव्हा पालक आणि बहुतांश वेळेला वडील जेव्हा अतिशय कडक शिस्तीचे असतात, अधिकारशाही गाजवणारे असतात, मुलांकडून परफेक्ट वागण्याची मागणी करत असतात, मुलांना भावनिकदृष्ट्या अभिव्यक्त होण्यापासून नाकारतात, म्हणजे "रडू नको अजिबात, मला काही सांगू नको, यात काय घाबरण्यासारखं, असं कसं चुकतं रे, एवढंही जमत नाही तुला?" अशा शब्दांमध्ये मुलांना होणाऱ्या मानसिक त्रासाला नकारात्मक प्रतिसाद मिळतो तेव्हा हळूहळू मुलं पालकांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि सुरक्षा ह्या अतिशय मूलभूत गरजा मिळवण्यासाठी आणि त्या ज्या मिळतायत त्या टिकवण्यासाठी स्वतःच्या गरजा दाबून ठेवायला शिकतात. स्वतःच्या पालकांसोबत भावनिक बंध तयार होण्याच्या आतच त्याला स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या मनावर उभं राहावं लागतं. पण अशी फोर्स्ड आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी, स्वतःला भावनिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी ते मूल नकळतपणे एक मानसिक परीघ, सीमा आखत असतं आणि अशी मानसिक सीमा म्हणजे त्या मुलांनी स्वतःसाठी केलेली एक संरक्षण यंत्रणा असते. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. बालपणी आपली काळजी घेणाऱ्या आणि पालकांकडून अर्थातच मिळणाऱ्या अनेक अनुभवांकडून ते मूल स्वतःला दिलासा मिळेल, स्वतःला सुरक्षित वाटेल अशी एक प्रकारची स्वतःची मानसिक अवस्था तयार करत असतं. ज्याला अटॅचमेंट स्टाईल म्हणतात. अव्हॉइडंट अटॅचमेंट स्टाईल ही यातलीच एक जी असुरक्षित अटॅचमेंट स्टाईल आहे आणि ती का निर्माण होते ह्याचं प्रमुख कारण पालकांसोबतचे अनुभव हे असलं तरी ह्याशिवाय अनेक आहेत. का तयार होतात मग अशी मुलं? तर दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास नको किंवा आपल्याकडून होईल तशी मदत ह्या स्वाभाविक भावनेनी पालकांसोबत जुळवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते मूल शक्य तितकं स्वावलंबी होण्याचा प्रयास करतं. म्हणजे जसं आपण बघितलं, की आता तो मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला स्वावलंबी व्हायचंय. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती मुलाच्या, त्या बालच असलेल्या मुलाच्या भावनिक किंवा मानसिक गरजा, शारीरिक गरजा पूर्ण होत नसल्याने, म्हणजे सातत्याने पूर्ण होत नसल्याने अशी अव्हॉइडंट अटॅचमेंट स्टाईल निर्माण होते. संशोधनानुसार पहिला मुलगा हा अव्हॉइडंट होण्याची शक्यता अधिक असते, ज्याला लिटिल मॅन सिंड्रोम असंही म्हटलं जातं. कारण दादासारखं वागायचं, इतर भावंडांपुढे आदर्श म्हणून वागायचं, स्वावलंबी व्हायचं, मदत करायची, ह्याचं नकळत ओझं त्याच्यावरती पडत जातं. आणि एकदा का ते मूल असं स्वावलंबी झालं, म्हणजे आई-वडिलांना त्याचा त्रास कमी होत गेला, की मग नकळत तो गुड बॉय होतो. आणि तसं वागणं मग कौतुकाला पात्र ठरतं, म्हणून पुन्हा-पुन्हा तसं वागल्या पण जातं आणि नकळत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतं. याचा काही त्रास नाही, याचं काही करावं लागत नाही. इतका समजूतदार आहे हा, अगदी इतकी काळजी घेतो आपल्या लहान बहिणीची, दादासारखं व्हायचंय ना, असं ऐकल्यामुळे त्याला खोड्या करण्याची, हट्ट करण्याची, चुकायची, नापास होण्याची मुभाच नसते. आणि मुलांच्या जर हे लक्षात आलं, की आपण आपली असुरक्षितता, भीती किंवा दुबळेपणा किंवा आपली मानसिक गरज ही जर व्यक्त केली, भावनिक आधार मागण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला ओरडा खावा लागतो किंवा आपल्या गुड बॉय या इमेजला धक्का पोहोचतो. मग त्या भावनिक गरजांना दाबून ठेवलं जातं. स्वतःच्या भावनांशी असलेला संपर्क तोडून टाकणं, हा मार्ग ते मूल स्वीकारत जातं. घरात दुसरं बाळ आल्यावर ह्या पहिल्या अपत्याला पर्याय नसल्यामुळे मोठं व्हावं लागतं किंवा त्याला मोठं केलं जातं. आता त्याच्या बुद्धीला हे कळत नाही, की काही दिवसांपूर्वीच तर मी लहान होतो. अचानक मोठा कसा झालो? आत्तापर्यंत माझे लाड व्हायचे. आता लक्ष दुसरीकडे कसं गेलं? लहान असलेल्या त्या वडीलधाऱ्या मुलाने आपल्यापेक्षा लहान भावंडांकडे लक्ष पण द्यायचं,
त्यांची काळजी पण घ्यायची आणि ते करताना जर या मुलांकडनं काही चुकलं, मोठ्यांकडनं काही चुकलं, ते छोटं धाकटं जे बाळ आहे ते पडलं, त्याला काही लागलं, की पुन्हा या 3-4 वर्षाच्याच पण मोठ्या झालेल्या मुलावर ओरडा आहेच. मग मला आतापर्यंत कडेवर घेतलं जायचं, मला महत्त्व होतं, सगळे माझ्या अवतीभोवती असायचे. अचानक मला पायउतार का व्हावं लागतंय? या संभ्रमामध्ये ते वडीलधारं, फोर्स्ड मोठं झालेलं मूल संभ्रमामध्ये पडतं. दुसऱ्या बाळाची चाहूल लागल्यावर पालक आपलं भावनिक प्रेम अचानकपणे त्या नवजात बाळाकडे वळवतात आणि थोरल्या मुलानं आपल्या भावना आपणच सांभाळल्या पाहिजेत अशी अपेक्षा करतात. मग अशी फास्ट ट्रॅक फोर्स्ड अडल्टहूड परिस्थिती आत्मसात करायला लागणं हे अव्हॉइडंट अटॅचमेंट स्टाईलचं मुख्य कारण आहे. एकटं झोपायचं आता, स्ट्राँग आहे ना तू? अंधारात घाबरला तर ही ताई हसेल ना तुला? अशा वाक्यांनी त्याला मोठं असण्याचं, समजूतदारपणाचं दडपण येत जातं. त्यामुळे त्या थोरल्या किंवा म्हणजे त्या मोठ्या अपत्याला बाल आणि मूल असण्याचा अनुभव फारसा अनुभवताच येत नाही. आपण मोठं झालो असल्याने आता आपलं आपल्यालाच बघायचं आहे. आपल्याला मोठ्या माणसांवर म्हणजे खऱ्या अर्थाने मोठ्या माणसांवर अवलंबून चालणार नाही, हे ते शिकतच जातं. तेव्हा आपण काही त्रास देणार नाही, तेव्हाच आपलं कौतुक होणार आहे. असंही एक म्हणजे रिलेशन त्यांना कळत जातं, तसा विश्वास वाटत जातो. आणि हे मुलांच्या बाबतीत अधिक घडण्याची शक्यता का असते? कारण की मुलगी रडली, घाबरली तर चालतं. म्हणजे तिचं भावनिक दुर्बल असणं हे स्वीकार्य असतं. पण मुलांनी असं भावनिक दुर्बल असणं, भले मग तो 3-4 वर्षाचा मुलगा असेल, ते बऱ्याच अंशी हे स्वीकारलं जात नाही. आणि असे अनेक अनुभव असले तरी मुलांच्या मूळ स्वभावानुसार येणाऱ्या अनुभवांना ते कसे घेतात, या अशा सगळ्या घटकांवरती ते मूल प्रौढपणी अव्हॉइडंट तर होतंच, त्याच्या जोडीला कधी एकलकोंडं होतं, कधी खूप वर्कोहोलिक होतं किंवा एखाद वेळी व्यसनाचा आधारही घेतं. बालवयातच भावनिक जवळीकता कशी हाताळायची हे न समजल्यानं ते मूल प्रौढवयात सुद्धा कुणालाही आपल्या फार जास्त जवळ म्हणजे आपल्या भावनिक परिघात येऊ देत नाही. अव्हॉइडंट अटॅचमेंट स्टाईल असलेल्या व्यक्तीचे बरेच मित्र असतात, म्हणजे प्रौढवयी देखील बरेच मित्र असतात. कारण अशा व्यक्तींचा सहवास आनंददायी, काळजी घेणारा, वाद टाळणारा, फारसा कुणावर जास्त डिपेंडंट नसणारा असा असतो ना. पण अगदी घनिष्ठ आणि जवळचे मित्र तसे नसल्यातच जमा असतात. कारण इतरांकडून कधी भावनिक आधाराची गरज भासत नसल्याने एकटं राहण्याची चिंताही यांना नसतेच. त्याच्यामुळे ते एकटे पडले, लोनली आहेत असं होत नाही. मग इतरांशी त्यांचे असलेले संबंध हे बऱ्यापैकी वरवरचे असू शकतात. साधारणपणे प्रथमदर्शनी ही मंडळी अत्यंत स्वतंत्र, स्वावलंबी, आत्मविश्वासू, स्वतःबद्दल खात्री असलेले असतात आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर आपलं पूर्ण नियंत्रण आहे, असंही ते भासवतात. पण प्रत्यक्षामध्ये त्यांनाही एक जवळची व्यक्ती खरं तर हवी असते. पण ती किती जवळ असली पाहिजे, हे मात्र तेच ठरवणं. तेव्हा अशी मुलं जेव्हा डेट करतात, रिलेशनशिपमध्ये असतात, तेव्हा मर्यादित सहवास असेपर्यंत त्यांना चालतं. पण जेव्हा त्या नात्याला कमिटमेंट देण्याची वेळ येते, त्या नात्यात कायमचं बांधलं जाण्याची वेळ येते, तेव्हा मात्र संभाव्य जवळिकीच्या जबाबदारीच्या ओझ्यानं ते आधीच पळ काढायला बघतात आणि म्हणूनच अव्हॉइडंट व्यक्तीची रोमॅन्टिक रिलेशनशिप ही बरेचदा वेळेपूर्वीच संपण्याची चिन्ह अधिक असतात. नात्यात आल्यावर यांच्याकडनं येणारा किंवा दिसणारा अलिप्तपणा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये जे असतात त्यातल्या जोडीदाराला आणि त्यातही जर जो जोडीदार अँक्शियस असेल, तर त्याला कोड्यातच टाकतं किंवा मी कुठे कमी पडतेय? हा का आपली निवड करत नाहीये? अशी अलिप्तता केवळ भावनिकच नव्हे, तर शारीरिक सुद्धा असते. त्याच्यामुळे यांना शारीरिक जवळीक पण फारशी आवडत नाही. त्यामुळे मला सारखं असं वाटतं, की "राजसा निजलास का?" असं विचारणाऱ्या नायिकेचा तो जोडीदार हा नक्की अव्हॉइडंट असला पाहिजे. कारण रात्र तरुण असली तरी फार नको बाई जवळ येऊ, असा विचार तो का करेल? भावनांना हाताळायचं कसं हे कळत नसल्याने बायको शेजारी रात्री कुढत असली, रडत असली तरी कड पालटून ते झोपू शकतात आणि मग साहजिकच "ये वड्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का?" असं ती विचारणारच. हे भावनिकदृष्ट्या अलिप्त वाटत असले, जोडीदाराला किंवा दुसऱ्या कुणाला समजून घेऊ शकत नसले, तरी त्यांना स्वतःलाही नेमक्या काय भावना जाणवत आहेत, हे त्यांना मांडता पण येत नाही. भावनिक संभाषणामध्ये ते अवघडून पण जातात. समोरची व्यक्ती
जर काही शेअर करतेय, की त्यांना कसं वाईट वाटलं, कसा राग आला, असं काही ते सांगत असतील किंवा त्यावेळी त्यांना जर रडायला येत असेल, ते चिडत असतील, तर ती परिस्थिती कशी हाताळावी हेही यांना कळत नाही. त्याच्यामुळे ते स्वतः अजूनच आक्रसून जातात. कारण त्यांना वाटतं, "बापरे! यांच्या भावना मला हाताळायच्यात का काय?" आणि मग ते असे इमोशनली शट होऊन जातात. अशा वेळी त्यांना जाणवणारी अस्वस्थता थांबवण्यासाठी ते त्यावेळेला दुसराच विषय बोलू शकतात. म्हणजे जर बायको म्हणत असेल, की आज सकाळी माझा बॉस कॉन्फरन्स कॉल सुरू असताना फोनवर मला सगळ्यांसमोर ओरडला. मला इतकं रडू आलं पटकन. अशी प्रतिक्रिया ऐकताना, "अगं तुझं फोनचं बिल भरायचं राहिलं होतं ना?" असा प्रश्न ते विचारू शकतात. विशेष म्हणजे असं वागणं केवळ जोडीदारासोबतच असतं असं नाही, तर घरच्यांसोबत किंवा पालक, भावंड अशांसोबतही अलिप्त असूच शकतं. मग मेसेजला लवकर उत्तर देतीलच असं नाही. सहज गप्पा सुरू असताना, "चला मी चाललो आता," असं म्हणून निघून जातील. फोनवर बिझी होत आपल्याच विश्वात रमून जातील किंवा म्हणजे प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉल जरी असेल सुरू, तरी डोळ्यात बघूनच बोलतील असंही नाही. संवादातून केव्हाही माघार घेतील. प्लॅन ठरत असतील तर ते हो म्हणतीलच याचीही खात्री नसते. कारण पटकन जर कोणाचं ऐकलं, तर आपल्यावर कंट्रोल कोणी करतंय का काय? आपल्या निर्णय स्वातंत्र्यावर गदा येतेय का काय? असं त्यांना वाटतं. आणि म्हणूनच नात्यामध्ये अडकून पडण्याची, आपलं स्वातंत्र्य नियंत्रित कुणाकडून तरी होण्याची भीती असल्याने ते सतत स्वतःचा त्यापासून बचाव करण्यासाठी आधीच कठोर भावनिक आणि शारीरिक सीमा वापरतात. या लोकांना सर्वाधिक त्रास कसा होतो? तर तो त्यांच्या हातातून आयुष्याचा किंवा निर्णयाचा म्हणजे निर्णयाचं स्वातंत्र्य जातंय की काय या कल्पनेचा. त्यांच्याकडून खूप जास्त भावनिकदृष्ट्या जवळीक असण्याच्या अपेक्षेचा आणि विरोधाभास म्हणजे ते असे भावनिक कोरडे आहेत, अशी त्यांच्यावर जी टीका होते त्याचाही त्यांना त्रास होतो. म्हणजे ते दाखवत नसले, तरी देखील प्रत्यक्षामध्ये त्यांना आपण नॉट गुड इनफ आहोत का, अशी भीती किंवा गिल्ट वाटत असते. मग याचसाठी म्हणजे ही कुठलीतरी गिल्ट दुसरीकडे वळवायची. त्यामुळे ते आपला वेळ आणि आपली ऊर्जा नात्यापेक्षा करिअरवर घालवणं अधिक पसंत करतात. तेव्हा हे वैवाहिक नात्यात किंवा इतरही नात्यामध्ये हे किती मनापासून इन्व्हॉल्वड आहेत, ही जरी शंका येत असली, त्यांना फार कोणाची गरज नाही असं ते भासवत असले, तरी त्यांना प्रेम नको असतं, स्वतंत्र राहायचं असतं, हा गैरसमज आहे. वरवर जरी ते इंडिपेंडंट किंवा काही अंशी संवेदनशून्य दिसत असले, तरीही अंतर राखून पण त्यांनाही नातेसंबंधाची, प्रेमाची ही तीव्र इच्छा असते. तेव्हा कोणी वाजवीपेक्षा अधिक जवळ येतंय असं वाटलं, तर त्यांना चक्क धोका वाटतो. म्हणून जेव्हा यांच्या जोडीदाराला, तो अँक्शियस का असेना, पण या अव्हॉइडंट मनाचा निर्मळ आणि कोमल असलेला गाभा जेव्हा समजतो, त्यांच्या एकांतप्रियतेचं महत्त्व आणि त्याची त्यांना असलेली गरज कळते आणि तशी मुभा हा अँक्शियस जोडीदार देखील त्यांना देतो, तेव्हा यांच्यासोबतचं रोमॅन्टिक नातं यशस्वी होतं. मग ह्यांच्यासोबत जर जवळीक साधायची असेल, तर फार जवळ जाऊन चालणार नाही. तेव्हा जर तुम्ही अँक्शियस जोडीदार असाल, तर तुमच्या अव्हॉइडंट पार्टनर करून सतत प्रेमाचे पुरावे मागणं कमी करायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या मागे जर पळालात, तर तो तुमच्यापासून दूर पळाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर त्यांना जागा दिली, तर ते फुलल्याशिवाय पण राहणार नाही. तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर कमेंट करून सांगा आणि इतरांनाही तुमच्या अनुभवातून काहीतरी सांगता येईल तर तसाही प्रयत्न करा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.